शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही संघटनात्मक बदल झाल्याचं आता समजतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सर्व प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे पक्षाकडनं अधिकृत भूमिका मांडणार आहेत। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मुंबई पोलीस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा झाल्याचं उघडकीला आलंय। या प्रकरणी आता समतानगर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। बनावट कागदपत्र तयार करून हा वेतन घोटाळा केला गेल्याचा आरोप आहे। पोलीस नसलेल्यांच्या खात्यांवर पगार पाठवले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। देखिए, पूरी मुंबई पुलिस को इसमें बदनाम करना गलत होगा। क्लैरिकल लेवल पे जिन्होंने ये कुछ किया है उनके ऊपर इंक्वायरी चालू कर दी है और जो भी इसमें दोषी होंगे उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। मला अतिशय आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीनं पोलीस नसताना सुद्धा त्यांना वेतन देण्यात आलं। हा प्रशासनातला प्रशासकीय ही संपूर्ण बाब आहे। त्याच्यामुळे याची संपूर्ण गृह खात्याने चौकशी केली पाहिजे आणि पोलीस नसताना सुद्धा त्यांना पगार देऊन आलेत, त्याची चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणातल्या मृताच्या कुटुंबियांना अजूनही मदतीची प्रतीक्षा असल्याचं दिसतंय। असलम शेख याच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत अद्याप मिळालेलीच नसून महापौरांनी घोषणा तर केली आहे, पण मदत कधी मिळणार असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला। प्रत्येक मृत्यूला कोर्टाने 6 लाखाचं हे केलेलं आहे। आमचं पत्रही गेलंय की ही रक्कम अतिशय कमी आहे। माननीय कोर्टांना पुन्हा आपण सांगायला लागेल किंवा माननीय आयुक्तांना सांगावं लागेल की या रकमेत एवढा मोठं बजेट आहे आपलं, त्या बजेटच्या मानाने हाकणात जे आपल्यामुळे किंवा आपल्यामुळे म्हणण्यापेक्षा महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे जर असे मृत्यू होत असतील तर महापालिकेच्या असलेल्या टोटल बजेटच्या कायम 20% बाजूला ठेवून त्या रकमेतून त्या जेल कोडमधून या रकमा देण्यात याव्या असा महापौरांनी ठराव करावा। जर असा मस्तावलेला सुस्तावलेला प्रशासन असेल तर त्याला चाबूक मारण्याचं काम तर आम्ही विरोधी म्हणून आता करतोच आहोत। यानंतरची बातमी शेअर मार्केट संदर्भातली आहे। 4 दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार आज कोसळल्याचं पाहायला मिळालंय। सेन्सेक्समध्ये 210.08 अंकांची घसरण आज नोंदवली गेलेली आहे आणि निफ्टीमध्ये सुद्धा घसरण सुरूच असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।